आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाची आज दुसऱ्या दिवशी देखील 4 तास चौकशी झाली। आमदार राजन साळवी यांची देखील सीबीआयच्या पोलीस अधीक्षकांकडून चौकशी करण्यात आली आहे। आमदार राजन साळवी यांचा व्यवसाय आणि मालमत्तेसंदर्भात चौकशी झाली आहे। आमदार राजन साळवी यांची पत्नी अनुजा साळवी, मुलगा शुभम साळवी हे देखील आज एसीबी कार्यालयात हजर झाले होते। उद्या देखील राजन साळवी यांच्या कुटुंबाला 1 ते 4 वेळात एसीबी कार्यालयात पुन्हा हजर राहावे लागणार आहे। 4 तासाच्या चौकशीत राजन साळवी यांचा जबाब नोंदविण्यात आला। मी व माझ्या कुटुंबाकडून एसीबी चौकशीत पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे राजन साळवी यांनी यावेळी सांगितले। अँटी करप्शन कार्यालयामध्ये आज सकाळी मी आल्यानंतर माझा मुलगा शुभम त्याच्या असलेल्या प्रॉपर्टीबद्दल किंवा त्याच्या असलेल्या व्यवसायाबद्दलची त्यांनी कागदपत्र मागितली, त्याची माहिती मागितली। ती माहिती शुभमने त्यांना सुपूर्द केली आणि मग त्यांचं समाधान झालं असावं असं मला वाटतं। त्यानंतर मला स्वतःला त्यांनी त्या ठिकाणी माझ्या असलेल्या व्यवसायासंबंधी आणि माझ्या कागदपत्राची माहिती मागवली। ती त्यांना सर्व माहिती पूर्ण त्यांना मी दिलेली आहे। अशा तऱ्हेने आजचा 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत माझा कालावधी संपलेला आहे। आता मी जातो। जवळजवळ 2 वर्ष आता याला होतील। अलिबागच्या कार्यालयामध्ये आतापर्यंत 6 वेळा जाऊन जे माहिती ते सर्व काही दिलेलं आहे, पण त्यांचं समाधान होतच नाहीये। कुठून तरी मानसिक त्रास द्यायचा, दबावाखाली टाकायचं, कुठेतरी कुटुंबाला त्यामध्ये सर्वांना एकत्र करायचं, अशाच त्यांचा हेतू दिसतोय असं मला वाटतंय। परंतु त्यांनी किती दबाव टाकला, किती त्रास दिला, तर साळवी कुटुंबीय हे संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी प्रामाणिकपणे राहणार आहे। पण त्यांच्या चौकशीचा भाग म्हणून त्यांनी ती चौकशी विचारावी, करावी। आम्ही सहकार्य करायला आमची सर्वांची मानसिकता आहे, परंतु रोज बोलवायचं, आम्हाला त्यांनी माहिती विचारायची हा त्यांचा अधिकार असेल, परंतु त्यांना जे पाहिजे ते आम्ही याच्या आधी दिलेलं आहे, पुन्हा देण्यामध्ये कुठे कमी पडणार नाही असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे।